तर इथं ना मी आता लाडू बनवायला घेतले आहेत. तर लाडूची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते आज. तर इथं ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्ता, खारीक, गूळ हे असं सगळं घेतलेलं आहे, मनुके, जायफळ. तर इथं चला आपण लाडू बनवून घेऊया लगेचच. तर तूप घालून घेतले याच्यात आणि ड्रायफ्रूट्स पण मी घातलेत, काजू आणि बदाम एकत्रच घातलेत मी. तर सगळं असं खरपूस भाजून घ्यायचं सगळं पहिल्यांदा आणि पिस्ता वगैरे मी परत भाजणार आहे. तर असं छानपैकी गॅस बारीक मोठा असा करून नाही का खरपूस भाजून घ्यायचे. तर भाजून घ्यायचे इथं 2 कारण आहेत बरं का. एक तर आपलं म्हणजे नाही का चव पण छान लागते आणि दुसरं काय की ड्रायफ्रूट्समध्ये नाही का मॉइश्चर खूप असतं, त्यामुळं ते भाजून घेतले का नाही की जास्त दिवस लाडू टिकतात आपले. तर कमी क्वांटिटीत करायचं असेल तुम्हाला तर नाही का म्हणजे तुम्ही कसंही करू शकता, बिना भाजून घेता बी केलं तरी येतं. तर मला जास्त बनवायचे आहेत त्यामुळं आणि जास्त दिवस टिकतात ना, म्हणून आता कसं थंडीचे दिवस आहेत तर बुरशी वगैरे येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळं छानपैकी भाजून घ्यायचं इथं सगळंच. तर मी सगळंच भाजून घेतलं आहे बरं का. आता ह्यात माझं राहिलं काय ते तुम्ही मला सांगा कमेंट करून, काय चुकलं असेल तर ते पण सांगा. आणि जे म्हणजे नाही का जे शरीराला गरजेचं आहे आणि ते मी आज टाकलं नाही या लाडूमध्ये तर ते पण मला सांगा. मी असेच बनवते कारण की मला म्हणजे नाही का जास्त जमत नाही बनवायला, तरी मी ट्राय करते आणि बनवते. तर छान झालेले. तर इथं मी डिंक, खारीक, खोबरं भाजायचे बरं का. तर इथं डिंक घेतला आहे मी आता तुपात आणि फुलेपर्यंत तेला पण मस्त भाजून घ्यायचं आहे. आणि असं क्रिस्पी होतं ते, बोटाने सुद्धा क्रश केलं जातं ते, परत बोटाने सुद्धा आपण दाबून बघू शकतो. तर मस्त फुलतात डिंक. आणि डिंकाचं पण कमरेसाठी आपल्या हाडांसाठी छान असतं, शरीराला डिंक गरजेचं आहे. ज्यांचे गुडघे दुखतात, कंबर दुखते, मान दुखते त्यांच्यासाठी तर खूपच गरजेचं आहे. तर बघा इथं सगळं भाजून घेतलं आहे आणि आता खोबरं भाजायला घेतलं आहे. आधी मी खोबऱ्याचा खीस तयार केला खिसून आणि आता मी याला छान भाजून घेते. आणि हे सुद्धा मी मिक्सरमध्ये नाही का बंद चालू असं करून बारीक करून घेणार आहे ह्याला पण, कारण की मग लाडू वळताना परत नाही का खूप मोठं ते नाही चांगलं वाटत. तर इथं एक अर्धा किलोच्या थोडं वर मी गूळ घेतलेला आहे. तर गुळाचा पाक आपल्याला बनवायचा आहे. परत एकदा तूप टाकून घेतलं छान, अर्धा फुलपात्र असं तूप आहे हे. तर एवढं तूप टाकून घेऊन आता यात गूळ घालून घेते. तर कॅमेरा ठेवलेला साईडला, गूळ घालून घेतला आणि थोडासा त्याच्यातला सुद्धा मी म्हणजे नाही का कमी केला गूळ, कारण की जास्त गोड पण नाही ना चांगलं लागणार, म्हणून थोडासा साईडला केला. आणि आता याचं छानपैकी पाक हलवून घेतला. तर एका हाताने ना हीच बोंब होते नाही का, कसं कॅमेरा धरायचं का ते काम करायचं. मग बंद केला थोडासा दाखवून आणि मग परत छान एकजीव करून नाही का त्याला दोन्ही हाताने हलवून घेतलं. त्यात आता वेलची पूड टाकली. आपला पाक तयार आहे. आता हे सगळं एकजीव करून घेऊया मिश्रण. तर मी सगळं मिक्सरचं फिरवून घेतलेलं आहे ते पण इथं बघू शकता तुम्ही. ड्रायफ्रूट्सचं आणि खोबऱ्याचं खीस बारीक करून घेतलेलं आहे. असा लई पण बारीक नाही करायचं बरं का, कारण की ते दाताखाली आलं पाहिजे जरा ड्रायफ्रूट्स, पण चव छान लागते त्यामुळं. तर हे सगळं आता मी पाक ह्यात गुळाचा घालून घेतलेला आहे. तुम्ही इथं साखरेचं पण करू शकता, पण साखरेचं नाही का मला नाही जमणार म्हणून मी गुळाचं बनवलं आहे. आणि मनुके वगैरे घालून घेतले यात कच्चेच. आता जायफळ पण खिसून घेतले, अर्धा जायफळ मी यात खिसून घेतलेला आहे. आणि मनुके तुपात नाही भाजले बरं का, कारण की ते फुलतात त्यामुळं मला नाही ते आवडत. तर आता लाडू वळून घेते पटकन. तर आपले लाडू तयार झालेले आहेत आणि मी थोडीशी साईज मोठी ठेवली त्यामुळे थोडेसे कमी वाटत आहेत, पण भरपूर झाले होते. 40-45 तरी आहेतच हे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये